इयत्ता 7वीचा आपण चौथा धडा बघणार आहोत. तर त्या धड्याचं नाव आहे ऑफिस ऑटोमेशन टूल. संगणकाचा शोध लागल्यावर संगणकावर लेखन करण्याचा एक ऍप्लिकेशन प्रोग्राम तयार करण्यात आला. यामध्ये टाइपरायटर मधील उणिवा दूर करण्यात आला. आता पहिला टाइपरायटर म्हणजे काय बघा, समोर एक मी इमेज दाखवले तुम्हाला, तर त्याला टाइपरायटर म्हणतात किंवा टायपिंगची मशीन आपण बघतो बघा. तर त्या मशीन मध्ये ज्या पद्धतीने वर्किंग होतं त्या पद्धतीने वर्किंग आपण कॉम्प्युटरवर करतो टायपिंगचं काम. तर त्यामध्ये काय काय उणिवा होता, तर एक्झाम्पल उणीव काय होती, तर त्यामध्ये पेजेस घालून आपल्याला काय करावं लागायचं, टायपिंग करावं लागायचं. टायपिंग करताना जर चुकलं असेल तर आपल्याला पेज बदलावं लागत होतं. म्हणजेच काय, तर त्यामध्ये टाइपरायटरवर जे काही वर्किंग आपण करत होतो तर ते आपल्याला सॉफ्ट कॉपी मिळत नव्हते, डायरेक्ट आपण टायपिंग करत होतो. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा उणिवा होत्या त्यामध्ये जो कीबोर्ड आपण वापरलेला आहे, इथे समोर कीबोर्ड दिसतोय बघा ह्या इथे इमेज मध्ये, तर तोच कीबोर्ड आपल्या कॉम्प्युटरला पण आहे. कॉम्प्युटरचा जो कीबोर्ड आहे तो कीबोर्ड आणि टाइपरायटरचा कीबोर्ड एकसारखाच असतो, कारण टाइपरायटरच्याच कीबोर्डवरनं कॉम्प्युटरचा कीबोर्ड तयार करण्यात आलेला आहे. नेक्स्ट स्लाइड. वर्ड प्रोसेसर. संगणकावर लेखन करून त्या शब्दांवर प्रक्रिया करणाऱ्या प्रोग्रामला वर्ड प्रोसेसर म्हणतात. जगातील अनेक कंपन्यांमध्ये वर्ड प्रोसेसर प्रोग्राम तयार केले आहेत, परंतु अमेरिकेतील मायक्रोसॉफ्ट कंपनीने तयार केलेला वर्ड प्रोसेसर प्रोग्राम अधिक लोकप्रिय झाला. एक्झाम्पल ह्या इथे वर्ड प्रोसेसर इयर नुसार कॉम्प्युटरची प्रगती कशी झाली किंवा कॉम्प्युटर कसा डेव्हलप झाला तर ते दाखवले बघा. तर इथे 19व्या वर्षी 1940 ला बघा टाइपरायटर कसा होता, कशा पद्धतीने होता, 1970 साली बघा, 1980 साली बघा, आणि टुडे आत्ताचा कॉम्प्युटर बघा. तर ह्यामध्ये काय झालं, तर बराचसा फरक पडलेला आहे. पूर्वीचे कॉम्प्युटर कशा पद्धतीनं हे होते तर ते इथं दाखवलेलं आहे. नेक्स्ट स्लाइड. वर्डची वैशिष्ट्ये. तर ती वैशिष्ट्य काय काय, तर पहिले वैशिष्ट्य काय, अक्षरांची निवड. तर ह्यामध्ये एखादं इन्फॉर्मेशन तुम्ही टाईप केली तर ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये बसवता येते, व्यवस्थित त्याला कलर इफेक्ट देता येतो, वेगवेगळ्या अक्षरांची निवड तुम्हाला करता येते, फॉन्ट इफेक्ट देता येतो, बोल्ड म्हणजे अंडरलाईन, बोल्ड, इटालिक अशा पद्धतीचे ऑप्शन तुम्हाला अप्लाय करता येतात. पुढे 2 नंबर मजकूर जतन करता येतो. म्हणजे एखादी माहिती तुम्ही जर टाईप केली तर ती माहिती आपल्याला कॉम्प्युटरमध्ये कायम सेव्ह करता येते, स्टोअर करता येते आणि त्या माहितीचा वापर परत आपल्याला करता येतो. पुढे 3 नंबर काय, मजकुराच्या चुकांची दुरुस्ती करता येते. आता एक्झाम्पल एखाद्या स्पेलिंग मिस्टेक झाले असेल तर ते स्पेलिंग मिस्टेक झाल्यानंतर आपल्याला ते काही स्पेलिंग मिस्टेक झालं असं रेड लाईन येते आणि त्या पद्धतीने त्या लाईनला जर क्लिक केलं तर बरोबर आहे ते स्पेलिंग तिथं दाखवलं जातं, मग त्या स्पेलिंगवर तुम्ही क्लिक करू शकता. तर अशा पद्धतीने आता एक्झाम्पल इथं डायग्राम मध्ये दाखवले बघा, इथे इमेज मध्ये मी दाखवलेलं आहे इथं, तर 14 स्पेलिंग इथं चुकलेलं आहे, मग हे योग्य ते स्पेलिंग इथे दाखवलेलं आहे. म्हणजे काय, मजकुरांच्या चुकांची दुरुस्ती करता येते. पुढे मजकुरात चित्र किंवा टेबल टाकता येतं. तर त्या इन्फॉर्मेशन मध्ये, माहितीमध्ये जर एखादी इमेज घ्यायची असेल, फोटो घ्यायचा असेल, एखादा टेबल दाखवायचा असेल तर आपल्याला टेबल तयार करता येतं. नेक्स्ट स्लाइड. मजकुराचे संपादन करता येतं. मजकुराची मांडणी सुबक आणि आकर्षक करण्यासाठी त्यामध्ये काही बदल केलेले असतात. म्हणजे मजकुरांचे संपादन करता येते. मजकुराचे संपादन म्हणजे काय, मजकुराचे संपादन करता येते म्हणजे काय, मजकूर व्यवस्थित पद्धतीने मांडता येतो. मजकुराची मांडणी सुबक आणि आकर्षक करण्यासाठी त्यामध्ये काही बदल. मग कुठे कुठले बदल करता येतात, समास सोडणे, परिच्छेद करणे. आता समास सोडता येतो, पॅरेग्राफ पाडायचा असेल तर व्यवस्थित पॅरेग्राफ पाडता येतो, समास सोडता येतो. पुढे छपाई, तर त्यामध्ये आपल्याला प्रिंट करता येते. पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला प्रिंट करायचं असेल तर प्रिंट आपण मारू शकतो. तर वर्ड मध्ये मजकूर हवा तसा पानांमध्ये विभागता येतो. मजकुराच्या निवडलेल्या भागांचे किंवा सर्व पानांचे सुबक प्रिंट करता येते. वर्डची सुरुवात. आता ते वर्डची सुरुवात कशा पद्धतीने होते बघा. आता मायक्रोसॉफ्ट वर्डची वेगवेगळे व्हर्जन असतात. 2003चं व्हर्जन असतं, 2010चं असतं, 2012 आहे, 19. तर अशा पद्धतीने मायक्रोसॉफ्ट वर्डचे व्हर्जन आलेले आहे. तर त्यामध्ये पाहिजे ते व्हर्जन आपण काय करू शकतो, वापरू शकतो. आता एक्झाम्पल म्हणून हे दाखवले बघा. तर इथं स्टार्टला क्लिक केलेलं आहे. स्टार्टला क्लिक केल्यानंतर इथं वर्ड शब्द आपण टाईप करतो. वर्ड शब्द टाईप केल्यानंतर इथं वर्ड नावाचा ऑप्शन येतो. वर्ड ऑप्शनला क्लिक केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डची फाईल ओपन होते. नेक्स्ट स्लाइड. वर्डची रचना. म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्डची रचना कशी असते. मायक्रोसॉफ्ट वर्डची स्क्रीन ओपन झाल्यानंतर आपल्या टूलबारला काय म्हणतात बघा. पहिला फाईल टॅब असतो, इथं क्विक ऍक्सेस टूलबार असतो, रिबन असते, जी आडवी पट्टी दिसते तर त्याला रिबन म्हणतात, टायटल बार असतो, वर रुलर असतो, इथं डायलॉग बॉक्स असतो, स्टेटस बार असतो, व्हाईट एरिया दिसतो तर त्याला डॉक्युमेंट एरिया म्हणतात, व्ह्यू बटन आहे, खाली प्रिंट व्ह्यू, पेज लेआउट व्ह्यू, वेगवेगळ्या प्रकारचे व्ह्यू असतात, झूम कंट्रोल असतात. तर हे स्क्रीन एलिमेंट म्हणजे मायक्रोसॉफ्ट वर्ड विंडो ओपन झाल्यानंतर काय स्क्रीनवर काय काय दिसतं ते इथं दाखवलेलं आहे. टायटल बार. आता टायटल बारचा उपयोग कशासाठी असतो, तर टायटल बारवर आपण ऍप्लिकेशन नेम, कुठला ऍप्लिकेशन आहे तर वर्डचं ऍप्लिकेशन. तर वर्डच्या ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला जर ती फाईल सेव्ह करायची असेल, सेव्ह केल्यानंतर सेव्ह केलेल्या फाईलला जे नाव दिलंय तर ते टायटल बार मध्ये येतं. आता एक्झाम्पल एबीसी दिलं असेल तर काय ना टायटल बारवर एबीसी नाव येणार. पुढे मेनू बार. आता मेनू बार म्हणजे काय, तर वेगवेगळ्या प्रकारचे मेनू असतात. होम मेनू आहे,
इन्सर्ट मेनू आहे, तर त्याला टॅब पण म्हणतात किंवा मेनू पण म्हणतात. होम आहे, इन्सर्ट आहे, डिझाईन आहे, पेज लेआउट, हे काय मेनू आहेत सगळे. फॉर्मॅटिंग टूलबार, पर फॉर्मॅटिंग टूलबार कुठला, आता एक्झाम्पल फॉन्ट, आता एखादी इन्फॉर्मेशन टाईप केला त्याला फॉर्मॅट करायचंय, तर फॉन्ट हा फॉर्मॅटिंग टूलबार आहे. त्यामध्ये बोल्ड येतं, इटॅलिक्स येतं, अंडरलाईन येतं, वेगवेगळे कलर इफेक्ट येतात, वेगवेगळे टेक्स्टला इफेक्ट येतात, तर त्यामध्ये फॉर्मॅटिंग आपण करतो, तर त्या डॉक्युमेंटचं फॉर्मॅटिंग करतो. पुढे टेक्स्ट एरिया. टेक्स्ट एरिया म्हणजे काय की ज्यामध्ये आपल्याला वर्किंग करतो. आता ते सॅम्पल टेक्स्ट लिहिले बघा, तर इट्स कॉल्ड अ टेक्स्ट एरिया. म्हणजे त्यामध्ये आपल्याला काय करतोय, तो वर्किंग करतो, आपण काहीतरी इन्फॉर्मेशन टाईप करतो, काहीतरी लेटर लिहितो, इट्स कॉल्ड अ टेक्स्ट एरिया. नेक्स्ट स्लाइड बघा, स्क्रोल बार. स्क्रोल बार म्हणजे काय, एखादी माहिती आपल्याला जर पुढे मागे सरकवायची असेल तर स्क्रोल बार असतो, हॉरिझॉन्टल स्क्रोल बार असतो. स्क्रोल बारचे दोन प्रकार असतात, एक म्हणजे हॉरिझॉन्टल स्क्रोल बार आणि दुसरं व्हर्टिकल स्क्रोल बार. हॉरिझॉन्टल म्हणजे काय, आडवा जो असतो तर त्याला काय म्हणायचं, हॉरिझॉन्टल स्क्रोल बार. जो उभा जो असतो तर त्याला व्हर्टिकल स्क्रोल बार म्हणतात. पुढे ड्रॉइंग टूल बार. ड्रॉइंग टूल बार, आता काय ड्रॉइंग टूल बार म्हणजे जर आपल्याला ड्रॉइंग करायची, वेगवेगळ्या प्रकारचे शेप ड्रॉ करायचे असतील, ब्लॉक तयार करायचे असतील, तर आपल्याला ड्रॉइंग टूल बार मध्ये काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे शेप ड्रॉ करता येतात. पुढे आता हे ऍक्च्युअली सगळं आपण प्रॅक्टिकलला बघितलेलं आहे, आपल्याला माहिती आहे, किंवा इथनं पुढे जे जे प्रॅक्टिकल पेंडिंग झाले तर त्या प्रॅक्टिकल मध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. पुढे स्टेटस बार. स्टेटस बार म्हणजे काय, तर हे स्टेटस बार दिलाय बघा. स्टेटस बारचा अर्थ काय, तर एखादी स्क्रीन तुम्हाला झूम इन आणि झूम आउट जर करायची असेल, मोठी करायची असेल किंवा छोटी करायची असेल, किंवा प्रिंट त्याचा लेआउट बदलायचा असेल, किंवा एकूण किती शब्द, किती पेजेस आहेत हे जर आपल्याला बघायचे असतील, किती शब्द आहेत तर ते बघायचे असेल तर ते स्टेटस बारवर आहे तिथं. ठीक आहे. पुढे फाईल मेनू. आता फाईल मेनू मध्ये आपल्याला काय काय दिले बघा. आपल्याला जर एखादी माहिती सेव्ह करायची असेल, एखादी फाईल सेव्ह करायची असेल, प्रिंट मारायची असेल, शेअर करायची असेल, तर आपण काय करू शकतो, फाईल मेनू थ्रू काय करू शकतो, आपल्याला वेगवेगळे ऑपरेशन आपण करू शकतो. 2 नंबर होम मेनू. होम मेनू मध्ये काय केलेलं आहे बघा, तर वेगवेगळे ग्रुप नेम दिले, क्लिपबोर्ड दिलाय, फॉन्ट दिलाय, पॅराग्राफ दिलाय, स्टाईल दिलाय, तर वेगवेगळे ग्रुप नेम वापरून आपण काय करू शकतो, ते फॉर्मॅटिंग करू शकतो. बोल्ड, इटालिक, अंडरलाईन वापरू शकतो. कॉपी पेस्ट करू शकतो, एखादी माहिती कॉपी करायची असेल तर ती कॉपी पेस्ट करू शकतो. पॅराग्राफ वापरून वेगवेगळ्या पॅराग्राफ मध्ये मार्जिन ठेवू शकतो. वेगवेगळ्या पॅराग्राफ मध्ये आपण सिंगल लाईन स्पेसिंग, डबल लाईन स्पेसिंग अशा पद्धतीने स्पेसिंग ठेवू शकतो इथं. नेक्स्ट इन्सर्ट मेनू. इन्सर्ट मेनू मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेबल इन्सर्ट करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे शेप इन्सर्ट करू शकतो, वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल इन्सर्ट करू शकतो. हेडर फुटर आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने हेडर फुटर आपण वापरायचे असेल तर हेडर फुटर म्हणजे काय बघा, एखादा एक तुम्हाला 100 पेजेस टायपिंगला दिली आणि त्या पेजेस मध्ये प्रत्येक पेजच्या वर शिक्षण मंडळ करार जर पाहिजे असेल तर आपल्याला काय करता येतं, एका पेजला सेट करून तुम्हाला हेडर सिलेक्ट करून शिक्षण मंडळ करार जर एका पेजला तुम्ही टाकलं तर ऑटोमॅटिक सगळ्या पेजला काय येतं, शिक्षण मंडळ करार म्हणजे हेडर. आणि फुटर म्हणजे काय, फक्त करार जर खाली पाहिजे असेल तर जसं आपण हेडरला ऑप्शन वापरला त्या पद्धतीने फुटरला प्रत्येक पेजच्या खाली ते स्पेसिफिक शब्द पाहिजे असेल किंवा पेज नंबर पाहिजे असेल तर त्या पद्धतीने तो पेज नंबर येतो. डिझाईन मेनू. तर डिझाईन मेनू मध्ये काय येतं, जर आपल्याला त्या पेजला बॅकग्राऊंड कलर द्यायचा असेल, वॉटरमार्क इफेक्ट द्यायचा असेल, पेज बॉर्डर द्यायची असतील किंवा थीम सिलेक्ट करायची असेल तर डिझाईन मेनू आपण वापरतो. लेआउट मेनू. लेआउट मेनू मध्ये काय आहे, तर मार्जिन लेआउट दिले, ओरिएंटेशन, पेपर कसा असावा, प्रिंट कशी असावी किंवा पेपरची साईज कशी असावी, ओरिएंटेशन मध्ये साईज येते, कॉलम येतात. जर त्या पेजचे 2 भाग करायचे असेल तर आपण करू शकतो. ओरिएंटेशन म्हणजे पोर्ट्रेट पाहिजे का लँडस्केप, तर पोर्ट्रेट म्हणजे काय उभा पेज आणि लँडस्केप म्हणजे आडवं पेज पाहिजे असेल तर घेऊ शकतो, ते ऑप्शन सिलेक्ट करू शकतो तिथे. पुढे रेफरन्स मेनू. रेफरन्स मेनू मध्ये काय दिले बघा, रेफरन्स मेनू मध्ये टेबल द कंटेंट ऑप्शन दिलेला आहे, इन्सर्ट फुटनोट दिलं, फुटनोट जर घ्यायची असेल तर आपल्याला काय करू शकतो, रेफरन्स टॅब वापरू शकतो. मेलिंग टॅब म्हणजे काय, तर आता मेलिंग मध्ये दिले, एन्व्हॉल्प दिले, लेबल दिले, वेगवेगळे एन्व्हॉल्प आपण तयार करू शकतो. स्टार्ट मेलला ऑप्शनला क्लिक करून आपल्याला ते आपण सेंड करू शकतो, अशा पद्धतीचे ऑप्शन अप्लाय करू शकतो. पुढचा टॅब दिला रिव्ह्यू टॅब मध्ये आपल्याला जर स्पेलिंग ग्रामर चेक करायचं असेल तर आपण चेक करू शकतो. कॉमेंट्स द्यायचे असेल तर आपण कॉमेंट्स देऊ शकतो. व्ह्यू मेनू मध्ये बघा, तर आपल्याला लेआउट जर व्ह्यू चेंज करायचा असेल तर व्ह्यू चेंज करू शकतो, हे ऑप्शन वापरू शकतो आपण. परत झूम इन, झूम आउट, आपल्याला मल्टिपल पेजेस वगैरे असे ऑप्शन किंवा न्यू विंडो, अरेंज ऑल पेजेस जर स्प्लिट करायचे असेल तर आपण ऑप्शन अप्लाय करू शकतो. आणि शेवटचा मेनू दिलाय म्हणजे हेल्प मेनू. हेल्प मेनू म्हणजे काय, आपल्याला जर एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, मायक्रोसॉफ्ट वर्डच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, माहिती पाहिजे असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हेल्प थ्रू काय करू शकता, माहिती सर्च करू शकता. ठीक आहे. पुढे आता मायक्रोसॉफ्ट वर्ड झाल्यानंतर पुढचा एक पॉईंट येतो म्हणजे सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. सादरीकरण म्हणजे काय, एखादी आता मायक्रोसॉफ्ट वर्ड हे जे टूल्स आहेत तर ते टूल्स कशासाठी वापरलं जातं, व्यवस्थित फॉर्मॅटिंग करण्यासाठी, एडिटिंग करण्यासाठी, तर ते टायपिंग करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट वर्ड अप्लाय केले जातं. पुढचा ऑप्शन बघायचा म्हणजे सादरीकरणासाठी प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशनचा अर्थ काय आहे बघा, आपले विचार, कल्पना, भावना यांचे दुसऱ्याला, व्यक्तीला किंवा समूहाला चटकन आकलन होईल अशा परिणामकारक पद्धतीने व्यक्त करणे म्हणजे सादरीकरण. सादरीकरण म्हणजे प्रेझेंटेशन. सादरीकरणासाठी काय लागतं, पॉवर पॉईंट हे ऍप्लिकेशन आहे. हे ऍप्लिकेशन
तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये माहिती भरू शकता आणि ती माहिती प्रेझेंट करू शकता. सादरीकरणासाठी संगणकाचा उपयोग करता यावे यासाठी काही सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार केले आहेत. मायक्रोसॉफ्ट ऑफिस या सॉफ्टवेअर संचामध्ये सादरीकरणासाठी पॉवर पॉईंट नावाचे एक सॉफ्टवेअर वापरले. म्हणजे पॉवर पॉईंट नावाच्या सॉफ्टवेअर थ्रू काय करू शकता, माहिती सादर करू शकता, त्याला वेगवेगळे इफेक्ट देऊ शकता, अॅनिमेशन इफेक्ट देऊ शकता, ग्राफिक्स इफेक्ट देऊ शकता, कलर इफेक्ट देऊ शकता. ठीक आहे. पुढे स्लाइड. आता स्लाइड तर त्यामध्ये पॉवर पॉईंट मध्ये काय असतात, स्लाइड्स असतात. सादरीकरणामध्ये संगणकाच्या पडद्यावर किंवा प्रोजेक्टरच्या मदतीने स्क्रीनवर पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका पारदर्शक स्लाइड म्हणतात. पारदर्शिकेला काय म्हणतात, स्लाइड म्हणतात. प्रत्येक स्लाइड मध्ये प्रेझेंटेशनचे वेगळे स्वतंत्र पान असतात. म्हणजे स्लाइड मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे पेजेस असतात आणि त्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन इन्क्लूड करावे लागतं. आता इथं प्रोजेक्टरच्या माध्यमातून पण काय इथं प्रोजेक्टर दाखवलंय बघा. तर या प्रोजेक्टरच्या माध्यमातून पण काय केली जाते, ती माहिती प्रेझेंट केली जाते. पॉवर पॉईंटची वैशिष्ट्य. पॉवर पॉईंटची वैशिष्ट्य काय आहे, तर पहिली वैशिष्ट्य स्लाइडची आकृतीबंध. म्हणजे स्लाइड तयार करताना वेगवेगळ्या शेपमध्ये वेगवेगळ्या कलर इफेक्ट वापरून आकृतीबंध वापरून विशिष्ट साच्यामध्ये तो काय करू शकतो, आपण स्लाइड तयार करतो. 2 नंबर मल्टीमीडिया. ह्यामध्ये वेगवेगळे अॅनिमेटेड इफेक्ट देऊ शकतो, वेगवेगळे साऊंड इफेक्ट देऊ शकतो, फोटोचे वेगवेगळे इफेक्ट देऊ शकतो. रचना. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रचना येऊ शकतात, वेगवेगळ्या थीम्स अप्लाय करू शकतो, डिझायनिंग करू शकतो. त्यामध्ये संपादन. संपादन म्हणजे काय, एखादी इन्फॉर्मेशन जर तुम्ही घेतली तर ती व्यवस्थित पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो वेगवेगळ्या आयकॉनच्या माध्यमातून. अॅनिमेशन. तर जसं सांगितल्या पद्धतीने अॅनिमेशन इफेक्ट देऊ शकतो. जर एखादी स्लाइड तयार केली तर त्याला वेगळ्या पद्धतीचे अॅनिमेशन इफेक्ट देऊ शकतो, जेणेकरून ती स्लाइड वेगळ्या म्हणजे प्रेझेंट होताना अट्रॅक्टिव्ह पद्धतीने लोकांना दिसावी. पॉवर पॉईंट ओपन करायचं असेल तर बघा, स्टार्टला क्लिक करायचं. स्टार्टला क्लिक केल्यानंतर इथं ज्या पद्धतीने मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करतो त्या पद्धतीनेच पॉवर पॉईंट ओपन करायचा. स्टार्टला क्लिक केल्यानंतर इथं पॉवर पॉईंट नावाचा शब्द टाकायचा आणि शब्द टाकल्यानंतर तो पॉवर पॉईंट काय होईल, ओपन होईल. पॉवर पॉईंटची स्क्रीन ओपन झाल्यानंतर पॉवर पॉईंटची विंडो ओपन होते. ओके. पॉवर पॉईंटच्या विंडोला बघा स्क्रीन एलिमेंट काय, जसे मायक्रोसॉफ्ट वर्डची आपण स्क्रीन एलिमेंट बघितली त्या पद्धतीने पॉवर पॉईंटचे पण स्क्रीन एलिमेंट. पहिला टॅब दिलाय फाईल टॅब. फाईल टॅब मध्ये 2 नंबर होम टॅब दिलेला आहे, टायटल बार दिलाय, स्लाइड एरिया दिलाय, हेल्प दिले, स्लाइड टॅब दिलाय. तर स्लाइड टॅब मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइड तुम्ही इन्सर्ट करू शकता. स्लाइड म्हणजेच पेजेस, वेगवेगळ्या प्रकारचे स्लाइड पेजेस तुम्ही इन्सर्ट करू शकता. परत ते काय दिलंय, तर इथे नोट स्क्रीन दिले, स्लाइड व्ह्यू दिले. ठीक आहे. झूम ऑप्शन दिलेला आहे, क्विक ऍक्सेस टूलबार दिलाय. ते आता फाईल मेनू मध्ये, फाईल मेनू ज्या पद्धतीने मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये ऑप्शन होते त्या पद्धतीनेच हे ऑप्शन काय आहेत, फाईल मेनू मध्ये दिले. कुठे कुठे ऑप्शन दिले, फाईल मेनू मध्ये प्रिंट करणार, शेअर करणार, एक्सपोर्ट. जर पीडीएफ फाईल मध्ये कन्वर्ट करायचे असेल तर पीडीएफ फाईल मध्ये कन्वर्ट करू शकतो. असे ऑप्शन इथे दिलेले आहेत. होम टॅब मध्ये त्याच पद्धतीने होम मेनू मध्ये काय दिलेत, होम मेनू मध्ये नवीन स्लाइड घ्यायची असेल, लेआउट चेंज करायचं असेल, हे सगळे किंवा वेगवेगळे शेप घ्यायचे, ड्रॉइंग करायचे असेल, शेप फाइंड रिप्लेस करायचे असेल तर होम टॅब आपण वापरू शकतो. पुढे इन्सर्ट मेनू मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर इन्सर्ट करू शकतो, टेबल इन्सर्ट करू शकतो, शेप इन्सर्ट करू शकतो. हे सगळे ऑप्शन इथे वापरलेले आहेत बघा. डिझाईन मेनू मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनिंग घेऊ शकतो, वेगवेगळे कलर इफेक्ट वापरू शकतो, वेगवेगळ्या थीम्स वापरू शकतो. त्यामध्ये क्लिक, तर त्या थीमला क्लिक केल्यानंतर ते इफेक्ट प्रत्येक स्लाइडला इफेक्ट अप्लाय होत जातात. ट्रान्झॅक्शन मेनू म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे आता ह्या इमेज मध्ये दाखवले वेगवेगळे ट्रान्झॅक्शन इफेक्ट होतात, वेगवेगळ्या स्लाइड मध्ये अॅनिमेटेड इफेक्ट अप्लाय केले जातात. इथं अॅनिमेशन, तर अॅनिमेशन मध्ये वेगवेगळे शेप वेगवेगळ्या फ्लो मध्ये वेगवेगळ्या व्ह्यू मध्ये ते शेप काय होतात, प्ले केले जातात. स्लाइड शो, आता आपल्याला स्लाइड शो बघायचा असेल तर स्लाइड शो आपण बघू शकतो. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्लाइड शो येतात. म्हणजे करंट स्लाइड पासून पाहिजे असेल तर करंट स्लाइड, फ्रॉम बिगिनिंग पासून पाहिजे असेल बिगिनिंग साईन. तर हे सगळे ऑप्शन तर इयत्ता 7वी मध्ये बघा, तर 4थ्या धड्यामध्ये आपण हे सगळे पॉईंट बघितलेत, मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवर पॉईंट